नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत व्ह्यू इनकॅप्सुलेशन. याचे 3 प्रकार बघणार आहोत. एक आहे इम्युलेटेड, दुसरा आहे नन आणि तिसरा आहे शॅडो डोम. तर व्ह्यू इनकॅप्सुलेशन हे कशासाठी अँग्युलर ॲप्लिकेशनमध्ये आपण या कंपोनंटच्या वरती जे काही आता हे डेकोरेटर आहे, या डेकोरेटरमध्ये आपण देत असतो ती प्रॉपर्टी. पण नेमकी कशासाठी? तर अँग्युलर आपल्याला या 3 जसे मी 3 प्रकार तुम्हाला सांगितले, त्या 3 प्रकारचं जे व्ह्यू इनकॅप्सुलेशन आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करतं आणि हे आपलं जे कंपोनंटमधले जे CSS आहे किंवा जी स्टाईल आहे, स्टाईल शीट आहे, त्या स्टाईल शीटला स्कोप अप्लाय करतं. तर स्कोप म्हणजे काय? बरोबर आहे. स्कोप म्हणजेच कसं असतं, की आता ही पर्टिक्युलर जी CSS फाईल आहे, ही CSS फाईल या CSS फाईलमध्ये आपण जी काही स्टाईल लिहितो ती फक्त या कंपोनंटपुरती आपल्याला पाहिजे असेल तर तसंही आपण करू शकतो. जर ही जी आहे याच्यामध्ये जे काही आपण CSS देतोय ती दुसरीकडे कुठे जर आपल्याला यूज करायची असेल, म्हणजेच आता आणखी 1-2 कंपोनंट्स आपण लिहिणार आहेत, बरोबर आहे. तर 1-2 कंपोनंट आपण लिहिले तर त्यांना आपण CSS स्टाईल जी आहे ती आपण दिलेली नाही आहे, तर फक्त त्याच्यामध्ये HTML आणि .ts फाईल आहे, बरोबर आहे. तर त्या पर्टिक्युलर जो कंपोनंट आहे त्याला जर CSS आपण या प्रोडक्ट लिस्ट कंपोनंटमधनं जर त्याला CSS अप्लाय करायची असेल, म्हणजेच थोडक्यात म्हणजे कसं, तर या प्रोडक्ट लिस्ट CSSची जी CSS आहे ती आपल्याला ग्लोबली स्कोप करायची असेल तर ते सुद्धा करू शकतो. किंवा जर आपल्याला एक शॅडो जसा आपला ब्राउझरचा शॅडो डोम API आहे, तर शॅडो डोम APIचा जो वापर करून आपण काय करू शकतो, ही जी CSS आहे हे एक शॅडो डोम नावाचा एक शॅडो रूट नावाचा एक नोड क्रिएट करून त्या नोडमध्ये आपण टाकू शकतो आणि जेणेकरून ती जी आहे टाईटली कपल्ड झाली पाहिजे या पर्टिक्युलर कंपोनंटसोबत. ठीक आहे. तर सगळेच आपण बघणार आहोत. मला माहिती आहे ब्रीफ इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे, परंतु तुम्हाला तेवढं काही कळालं नसेल, तर आपण प्रॅक्टिकलीच करून बघूया याच्यामध्ये काय काय डिफरन्स आहे ते. तर सुरुवातीला मी काय करतो इथे व्ह्यू इनकॅप्सुलेशन जे आहे प्रॉपर्टी ती देतो. तर इनकॅप्सुलेशन जे आहे इथे इनकॅप्सुलेशन नावाची प्रॉपर्टी असते याच्यामध्ये. तर इथे आपल्याला व्ह्यू इनकॅप्सुलेशन नावाचं जे इनम आहे, ठीक आहे, तर इनम आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. तर इनम आपण कुठनं इम्पोर्ट करतो? अँग्युलर कोअरमध्ये तो इनम आहे. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता इनम आहे व्ह्यू इनकॅप्सुलेशन नावाचा. जसं मी टाईपस्क्रिप्टच्या याच्यामध्ये व्हिडिओ लिस्टमध्ये प्लेलिस्टमध्ये इनम घेतलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता इनमबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर. त्याच्यामध्ये 3 प्रॉपर्टीज आहेत. सुरुवातीला आपण इम्युलेटेड प्रॉपर्टी बघूया. तर जसं मी इथे सेव्ह करेल, सेव्ह केल्यानंतर मी आता इकडे जाणार आणि याला इन्स्पेक्ट करणार. तर तुम्ही बघू शकता ह्या ज्या क्लासेस आहेत प्रोडक्ट लिस्ट .cssमध्ये, तर या क्लासेसला एक अपेंड झालेलं एक काय म्हणू शकतो आपण याला कीवर्ड म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा ॲट्रिब्यूट म्हणू शकतो. तर हा जो ॲट्रिब्यूट आहे, हा ॲट्रिब्यूट प्रत्येक इलेमेंटला असाइन होतो, बरोबर आहे. आता हे जे इलेमेंट आहेत हे सेम इलेमेंट आहेत, त्याच्यामुळे सेम ॲट्रिब्यूट जो आहे तो असाइन झालेला आहे याला, बघू शकता तुम्ही. आणि या ULला एक डिफरंट ॲट्रिब्यूट जो आहे तो असाइन झालेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडे सुद्धा ॲट्रिब्यूट आहे, इकडे पण ॲट्रिब्यूट आहे. तुम्ही बघू शकता इथे NG होस्ट नावाचा ॲट्रिब्यूट झालेला आहे, इथे NG कंटेंटचा, इथे सुद्धा NG कंटेंट डॅश NG. तर हे कसं आहे, हे एक NG कंटेंट डॅश हे ॲक्च्युली एक सेकंड हां. तर NG कंटेंट जे आहे ते कीवर्ड आहे, NG कंटेंट डॅश NG हा. तर याच्यानंतर जे आहे C डॅश आणि C हे जे समजा एक कीवर्ड आहे, हे रँडमली जनरेट होतं. ठीक आहे, प्रत्येक एलिमेंटला. आता ठीक आहे, आपल्याकडे तर आता 4-5 एलिमेंट आहेत, त्याच्यामुळे तेवढी काही गरज नाही, परंतु भरपूर एलिमेंट्स ॲक्च्युअल जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये असतात. तर एवढी जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग सेम राहते NG कंटेंट डॅश NG पर्यंत, आणि त्याच्यानंतर डॅश C जी आहे याच्यानंतरची जी व्हॅल्यू आहे ती बदलत असते प्रत्येक एलिमेंटला. आता इथे कसं झालेलं आहे, तर तो ॲट्रिब्यूट जो आहे तो ॲट्रिब्यूट आपण घेतलेला आहे, त्याच्यामुळे ही जी फ्रूट नावाची क्लास झाली ही युनिक झालेली आहे आणि त्या पर्टिक्युलर एलिमेंट जो आहे त्यालाच ती क्लास असाइन झालेली आहे.
ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे. आणि त्याच्यानंतर आहे बघा नन आहे. तुम्ही जर आता डॉट नन जर केलं तर कोणत्या पद्धतीने स्टाईल चेंज होतात तुम्ही पाहू शकता. आता मी जर याला रिफ्रेश केलं व्यवस्थितपणे तर तुम्ही बघू शकता मेनमध्ये आहे, यूएल आहे. तर आता फरक बघू शकता तुम्ही जर मी नन केलं तर. आता नन केल्यानंतर याला जो ॲट्रिब्यूट अँग्युलरने दिला होता स्पेसिफिक त्या नाही का पर्टिक्युलर इलेमेंटला, तर तो ॲट्रिब्यूट नाही आहे इथे. तर त्याच्यामुळे ही जी क्लास झालेली आहे ही आता सध्या झालेली आहे ग्लोबल क्लास. बरोबर आहे. तर ही जी क्लास आहे आपण दुसऱ्या कोणत्याही कंपोनंटमध्ये यूज करू शकतो. या पर्टिक्युलर कंपोनंटची जी आता फ्रुट्स नावाची क्लास आहे, आता ही ॲक्च्युली या .css फाईलमध्ये आहे. परंतु जर समजा इथे आपण एखादा कंपोनंट जो आहे आपण रेंडर केला, तर त्याला जर आपण क्लास दिली फ्रुट्स नावाची, तर त्यालासुद्धा याची जी स्टाईल आहे ती अप्लाय होणार. कारण की या ज्या स्टाईल्स आहेत या आता सध्या तुम्ही इथे बघू शकता ग्लोबली जे आहेत हे डिफाईन झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे स्टाईल टॅगमध्ये आणि हे हेडमध्ये डिफाईन झालेले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर तिसरी आहे प्रॉपर्टी शॅडो डोम आहे. तर जेव्हा आपण शॅडो डोम घेतो तर त्यावेळेस मी याला आता पुन्हा रिफ्रेश करतो व्यवस्थितपणे कॅशे वगैरे क्लिअर करून. तर तुम्ही पाहू शकता आता बॉडीमध्ये जर मी गेलो, ॲपरूट आहे. तर ॲपरूटमध्ये एक शॅडो रूट नावाचं एक एलिमेंट तयार झालेलं आहे. तर या शॅडो रूटमध्ये पुन्हा मेनमध्ये आपण गेलो तर आपले ॲप लिस्ट जी आहे ती आहे आणि ॲप लिस्टचे जे कंटेंट आहेत त्यालासुद्धा एक शॅडो रूट नावाचा जो आहे तो एलिमेंट तयार झालेला आहे. आणि या शॅडो रूटमध्ये बघू शकता तुम्ही जेवढी काही आपली स्टाईल आहे ती आलेली आहे. ठीक आहे. आता इथे जर मी या एलिमेंटला क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता ही जी क्लास आहे सेम आहे, तुम्हाला ग्लोबलसारखीच दिसेल. परंतु आता कसं आहे मोर टाईटली कपल्ड झालेली आहे. म्हणजे ही एकदम अशी या शॅडो हे एक ॲक्च्युली कसं आहे ब्राउझरचं शॅडो डोम API आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटसाठी एक आपण वेगळं शॅडो रूट क्रिएट करत असतो आणि तो शॅडो रूटमध्ये आपण ॲज अ चाइल्ड जो एलिमेंट आहे तो एलिमेंट ॲड करत असतो आणि त्याची जी स्टाईल आहे ती स्टाईलसुद्धा त्याच्यातच स्टाईल टॅगमध्ये अप्लाय होते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे इथं आता फ्रुट्स नावाचा आहे क्लास. तर हा फ्रुट्स नावाचा क्लास येतोय कुठून? या स्टाईलमधनं येते. तुम्ही बघू शकता इथे. इथे फ्रुट्स आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळं कसं आहे शक्यच नाही की आपण या क्लासचे जे क्लासेस आहेत किंवा स्टाईल्स आहेत त्या दुसरीकडे देऊ शकू म्हणून किंवा दुसरे जे कंपोनंट आहेत ते याला यूज करू शकतील म्हणून. बरोबर आहे. तर याच्यासाठी ते शक्य नाही आहे. ठीक आहे. तर या शॅडो डोममध्ये असा प्रकार असतो. शॅडो रूट नावाचा एक एलिमेंट तयार होतो आणि त्याच्यामध्ये स्टाईल्स आणि आपलं जे काही कंपोनंटचे HTML आहे ते याच्यात ॲड होतं. तर अशा पद्धतीचं आहे. तर अशा प्रकारचं आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. कळाला असेल तर तुम्ही लाईक करा. आवडला असेल तर शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलचं जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक केल्याशिवाय राहू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.